नैसर्गिक शेती ही केवळ शेती पद्धती नाही, ती आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक समृद्धी यांचा संगम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा व शेतीची नवसंस्कृती जपावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी केले. स्वर्गीय संजय रोमन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित बायोडायनामिक कंपोस्ट स्पर्धा 2024-25 चा पुरस्कार वितरण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील राज्य वाकाटक सभागृहात 17 जुलै रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस बोलत होत्या. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शाह, सर्ग विकास समितीचे राजेश तिवारी व विनीता शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विनीता शाह यांनी यावेळी नैसर्गिक व बायोडायनामिक शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करीत शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली. स्पर्धेमधून निवडलेल्या उत्कृष्ट बायोडायनामिक कंपोस्ट तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. या दरम्यान पीक विमा योजनांच्या पत्रकाचे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या पत्रकातून शेतकऱ्यांना विमा योजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम. प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती. अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223.